नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज मार्केट तेजीत राहील असं दिसतंय. अमेरिकेमध्ये बॉन्डच्या संदर्भात झालेल्या घोषणेचा परिणाम अमेरिकन मार्केटवरही झाला आणि भारतीय मार्केटवरही होईल असं एकंदर तरी चिन्ह दिसतंय. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. FIIsनी 408 कोटीची खरेदी केली आहे. DIIsनी 3,973 कोटीची खरेदी केली. क्रूडवर मात्र काही परिणाम नाही. क्रूड 92वरच आहे, पण बॉन्ड यील्ड मात्र जे 470 471च्या लेव्हलला गेलं होतं ते 464 झालं आहे. आणि डॉलर इंडेक्ससुद्धा 99च्या खाली आला आहे. डॉलर इंडेक्स कमी होत जातो तेव्हा मेटल वाढतात असं एकंदर चिन्ह असतं. आज बघूया काय होतं आहे ते. पण सोनं, चांदी, झिंक, ॲल्युमिनियम या सगळ्या गोष्टी, डॉलर इंडेक्स कमी कमी जसा होतो तसा मेटलवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वाढतात. त्याचं एक कारण झालं, ते कारण म्हणजे जसं जसं बॉन्ड यील्ड खूप वाढायला लागलं तसं अमेरिकन ट्रेझरीने सांगितलं की जो बॉन्डचा आम्ही बायबॅक करू तो दुप्पट करणार. म्हणजे आधी ठरलं होतं की 2 बिलियनचा बायबॅक करणार, तो आता 4 बिलियनचा केला जाईल. त्यामुळं बॉन्डचा जो सप्लाय होता तो सप्लाय अर्थातच सोक होईल, शोषला जाईल. ट्रेझरी बायबॅक करणार असल्यामुळे आणि तो सप्लाय वाढल्यामुळे जी बॉन्डची किंमत होती ती घसरत होती. त्यामुळे बॉन्ड यील्ड वाढत होता, तर तो सप्लाय कमी होईल म्हणून 464वर बॉन्ड यील्ड आलं. म्हणजेच बॉन्डची किंमत जर समजा 100 रुपयाच्या बॉन्डची 93 रुपये झाली असेल तर ती 95पर्यंत सुधारली. बॉन्ड यील्डच्या संबंधात मी माझ्या पुस्तकात दिलं आहे. ते जर समजलं नाही तर मला सांगा, पण पुस्तकातून वाचल्यावर अधिक चांगलं समजू शकेल. आणि बॉन्डमध्ये आपण ट्रेड करू शकतो. त्याच्यासाठी RBIने कसा अकाउंट उघडायचा काय ते सांगितलं आहे. मी माझ्या पुस्तकातही सांगितलं आहे. माझ्या प्लेलिस्टमध्येही ही सगळी माहिती दिली आहे. मार्केटचा श्री गणेशा या प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि बॉन्डमध्ये तुम्ही शेअरप्रमाणे ट्रेडिंग करू शकता. म्हणजे डायरेक्ट बॉन्ड खरेदी करू शकता, बॉन्ड विकू शकता. त्यामध्ये धोका खूप कमी असतो कारण ते सरकारी बॉन्ड्स असतात. जवळजवळ धोका नाही. म्हणजे फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त इन्कम मिळतं आणि धोका खूपच कमी आहे. म्हणून पुष्कळ लोक बॉन्डमध्ये ट्रेड करतात. आणि प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा बॉन्ड विक्रीला आलेले असतात. तर त्याची सगळी माहिती तुम्ही पुस्तकात किंवा प्लेलिस्टमधून घेऊ शकता. इराणनी समझोता केला नाही, संधीचा फायदा उठवला नाही, म्हणून इराणवर आता आर्थिक प्रतिबंध लावले जातील असं अमेरिकेने सांगितलं आहे. आणि इराणला जे लोक मदत करतील त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंध लावले जाण्याची शक्यता अमेरिकेने बोलली आहे. म्हणजे आता हे सगळं बोलाची कडी बोलाचा भात होतो का प्रत्यक्षात प्रतिबंध लावले जातात आणि त्याचं प्रमाण किती असेल त्यावर मार्केटची स्थिती अवलंबून राहील. पण अमेरिकेने ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळे त्यांच्या कर्जावर काही परिणाम झाला आहे का? आता अजिबात नाही. अमेरिकेचं
जवळजवळ 40 ट्रिलियनचं सध्या कर्ज आहे. म्हणून अमेरिकेची आर्थिक स्थिती सध्या फारशी चांगली नाही आहे. फेडने सांगितलं आहे की महागाई जर कमी झाली नाही तर इंटरेस्ट रेट वाढवावे लागतील, तर त्यांचं महागाईकडे खूप लक्ष आहे. मॉडर्ना या फार्मा कंपनीने आणि मर्क यांनी त्वचा कॅन्सरवर ट्रायल घेतली होती. ती त्वचा कॅन्सरवरची, स्किन कॅन्सरवरची त्यांची ट्रायल यशस्वी झाली, म्हणून मॉडर्नाचा शेअर काल 160% तर मर्कचा शेअर 12% वाढला होता. आणि त्वचेच्या कॅन्सरवर मॉडर्ना लस शोधत आहे. आता भारतीय मार्केटमध्ये LICला HDFC बँकेमध्ये 10% हिस्सेदारी वाढवायला परवानगी दिली आहे. आणि आत्ता सध्या LICची HDFC बँकेमध्ये 4.1 एवढी हिस्सेदारी आहे. आज केफिनमध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. ब्लॉक डील म्हणजे एकाच वेळेला सगळेच्या सगळे ट्रेड होतात आणि त्याच्या व्हॉल्यूमचा मार्केटवर परिणाम होत नाही. जनरल अटलांटिक 8% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे. 1200 कोटीचं हे डील असेल आणि 719 रुपये 60 पैसे ही फ्लोअर प्राईस ठेवण्यात आली आहे. आज काही बातम्या आहेत त्या बघूया, पण बातम्या फारशा शेअर वाढेल या दृष्टिकोनातून नाही आहेत. आपण मार्केटमध्ये काय बघतो? आर्थिक बातम्या बघतो. पुष्कळ लोक तर कुणी कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे हे पण पाहत नाही की त्या कॉन्ट्रॅक्टमधून त्या कंपनीला काही आर्थिक फायदा होणार आहे का, किंवा एखादी ऑर्डर कॅन्सल झाली असेल तर आर्थिक नुकसान किती होणार आहे, ऑर्डर किती दिवसात पूर्ण करायची आहे, म्हणजे ती ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर तो प्रॉफिट बॅलन्स शीटला इन्क्लूड होत असतो. जर ऑर्डर पुष्कळ दिवस लांबणार असेल तर लगेचच त्याचा फायदा त्या कंपनीला मिळत नाही. त्यामुळे त्या प्रमाणातच तो शेअर वाढतो. म्हणजे ऑर्डर किती मोठी आहे, किती दिवसात पूर्ण करायची आहे, कोणत्या क्वार्टरमध्ये त्याचा बेनिफिट बॅलन्स शीटला येणार आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच शेअर वाढतो. या 4-5 दिवसामध्ये फंड रेझिंगच्या बातम्या जास्त येत आहेत. तर तो जो फंड गोळा करते कंपनी तो कशासाठी वापरणार आहे या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आदित्य इन्फो हे 1500 कोटी फंड रेझिंग करणार आहे. HDFC लाईफ विभा पडळकर हिची MD CEO म्हणून 5 वर्षांसाठी पुन्हा नेमणूक करायला IRDAIने परवानगी दिली आहे. ही रिअपॉइंटमेंट 12 सप्टेंबर 2026 पासून सुरू होईल. Hyundai मोटर्स 1% एवढ्या किमती वाढवणार आहे. त्यांनी सांगितलं की इनपुट कॉस्ट वाढली आहे, प्रत्येक प्रकारची अनिश्चितता आहे, महागाई वाढली आहे, म्हणून त्यांना किमती वाढवाव्या लागत आहेत. तर सप्टेंबरपासून किमती वाढवल्या जातील. ऑइल इंडिया 4 सप्टेंबर ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट ठरवली आहे. 13 मेला डिव्हिडंड त्यांनी जाहीर केला होता. आता ह्या मार्केटच्या अनिश्चिततेमुळे शेअरच्या किमती खूप कमी झाल्या. कंपनी चांगली असेल, डिव्हिडंड चांगला असेल आणि
रेकॉर्ड डेट झाली नसेल तर तुम्ही ते शेअर घेऊ शकता आणि तुम्हाला डिव्हिडंडचा फायदा मिळू शकतो. म्हणजे 20 रुपये, 25 रुपये, 35 रुपये, 40 रुपये असा काही डिव्हिडंड आहे. रेकॉर्ड डेट शिल्लक आहे, कंपनी चांगली आहे, तर ते शेअर घेऊन एकदम 8-15 दिवसासाठी तो ट्रेड तुम्हाला घेता येऊ शकतो. फेड बँक फायनान्शियल 2500 कोटींचा फंड गोळा करणारे EMS राजस्थानमध्ये कोटा इथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि त्या संबंधित कामासाठी त्यांना L1 बिडर घोषित केला. 190 कोटी रुपयाचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. रामको सिस्टीमच्या आर्मची पेम एअरनी निवड केली आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, तर त्याचा रामको सिस्टीमवर परिणाम दिसेल. HOEC 4 नवीन विहिरी ड्रिल करणार आहे आणि त्याच्यासाठी सन प्लॅटफॉर्म आणि पाईपलाईन वापरली जाणार आहे. जैन इरिगेशन क्रिसिलनी त्यांच्या रेटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. 652 कोटीच्या कर्जाची पेमेंट 2027मध्ये ड्यू आहे आणि हा प्रमुख इश्यू आहे. इंडिक स्पेसिस बंगलोरमध्ये त्यांना 1300 सीटची वर्क प्लेस मिळाली आहे. हे डील 68 कोटींचं इंडिकने केलं आहे. स्पोर्ट किंग यांचा आउटलुक मात्र स्टेबलवरून पॉझिटिव्ह करण्यात आला आहे. क्रिसिलने हा आउटलुक पॉझिटिव्ह केला आहे. आता कुठले शेअर तेजीत, कुठले मंदीत राहतील हे बघूया. त्याच्यामध्ये BSCकडे लक्ष द्या, कारण BSCने फ्युचर MSCIमध्ये फ्युचर ऑप्शन्स ते लॉन्च करणार आहेत. BSCचा डाऊनग्रेड करण्यात आलं होतं, पण या डेरिव्हेटिव्ह लॉन्चिंगची खबर कोणाला तरी होती. काल शेअर 44 रुपये वाढला होता. आजही तेजीत राहण्याची शक्यता आहे. आपण कोणत्या शेअरकडे लक्ष द्यावं तेजीच्या दृष्टीने हे पाहूया. HDFC, AMC, कोफोर्ज, निपॉन लाईफ, लीला पॅलेसचं मॉर्गन स्टॅनलीने 600 रुपये टार्गेट दिलं आहे. टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स EMS यांना ऑर्डर मिळाली आहे. सीगलला सुद्धा अरुणाचल प्रदेशातून 274 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. LG इक्विपमेंट, HDFC बँक, स्ट्राइड्स बंगलोर फॅसिलिटीला क्लीन चिट मिळाली आहे म्हणून PB फिनटेक, PNB हाऊसिंग, हंडाय यांनी किमती वाढवायच्या ठरवल्यात सप्टेंबरपासून. इटर्नल सोना चांदीचा भाव वाढेल कारण डॉलर इंडेक्स कमी झाला आहे म्हणून मुथूट फायनान्स. टिटागर इंडियन रेल्वेनी व्हेंडर म्हणून टिटागरला अपग्रेड केला आहे. MV फोटोव्होल्टॅनिक, CG पॉवर, टर्टलमेंट 190चा टार्गेट दिला आहे. भारती एअरटेल, व्होल्टास, व्होडाफोन आयडियाला सिटीने 17 रुपयाचा टार्गेट दिला आहे म्हणून व्होडाफोन आणि नोकरी किंवा इन्फो एज या शेअरकडे आज लक्ष द्या. आज बहुतेक 300 पॉईंटच्या आसपास सुरुवातीला तेजीमध्ये उघडेल आणि त्यानंतर
काय काय होतं आहे हे आपल्याला पाहावं लागेल, पण आज बहुतेक तेजीचं मार्केट असेल. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ट्रेड घेता येईल, पण सावधगिरी मात्र बाळगणं गरजेचं आहे. अजून धोके संपलेले नाहीत. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.